श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर कोमल सेजा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज खूप दिवसांनी झालं होतं सूर्यदेवाचं दर्शन आणि आज मला बनवायचं होतं लोणी. त्यासाठी मी रोज जी साय टाकत होते ना डब्यात, तो मी डबा फ्रीजमध्ये ठेवते. मग ज्या दिवशी मला ते लोणी काढायचं ना त्या दिवशी आदल्या रात्री मी तो डबा फ्रीजमधून बाहेर काढून ठेवते. आणि मग दुसऱ्या दिवशी मी घेतलं होतं ते लोणी बनवायला. त्यासाठी मी दही घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि मग ते घेतलं होतं फिरवून. जास्त बऱ्याच वेळ 1-2 मिनटं फिरवलं का बरोबर ते लोण्याचा गोळावर निघतो. आणि मग मी ते घेतला होता पातेल्यात टाकून आणि मग पातेल्यात टाकून घेतला आणि नंतर मग हाताने थोडं फिरवलं, लगेच ते वरती आलं सगळं लोणी. आणि मग मी ते एका साईडला चेपून घेतलं आणि मस्त असा त्याचा गोळा करून घेतला आणि दुसऱ्या कढईत पाणी ठेवलं होतं, त्याच्यात तो टाकला आणि मग मी तो 2-3 पाण्याने चांगला धुवून घेतला. 2-3 पाण्याने धुतला का मग त्याचा आंबट वास येत नाही. मस्तपैकी असं छान सुगंध हा घरावर दरवळत असतो. आणि मग खळाखळा धुवून घेतला आणि नंतर मग मी कढईत ते ठेवलं होतं तूप काढायला. आणि तूप काढताना ना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची, म्हणजे तूप हे जळत नाही. आणि त्यानंतर मग मला जायचं होतं घास कापायला. मग मी घास कापला आणि घेतलं वज बांधायला. घास काय वजात बसत नव्हता, पण काय दाबून दडपून त्याला त्या वजात बसवलं. मग काय तो पण त्याच्यात गपचूप जाऊन बसला. आणि त्यानंतर आम्ही उडीद सोंगून ठेवला होता ना, सोंगून झाला आणि त्याच दिवशी इतका पाऊस आला ना तो सगळा भिजून गेला. मग दुसऱ्या दिवशी पडलं होतं कडक ऊन. तर मग पप्पा आम्हाला म्हणले तर खालीवर करून घ्या. आणि दुपारून येणार होतं खळं करायला मशीन. मग आम्ही काय केलं, ताईने मी मग सगळा उडीद हा त्याला पलटी मारली, म्हणजे त्याची जागा बदलली, म्हणजे त्याला हवा लागून तो असा कडक वाळण म्हणून. आणि त्यातून असा धूर निघत होता. उडदाचं काय काम काय खरं नाही आहे. तुम्ही कोणी उडीद केलेला आहे आणि काढायला कसे हाल झाले मला कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि मग काय भराभरा घेतले ते उडदाच्या ढिगलाला पलटी देऊन. एवढं सगळं रान पलटी द्यायला आम्हाला खूप वेळ लागला होता. आणि कडक असं ऊन पडलं होतं, पण कडक उन्हामध्येच ते आम्हाला करायचं होतं. आणि त्यानंतर मग घरी जायला निघालो तर मला दिसली शेपूची भाजी. म्हणलं चला शेपूची भाजी नेऊ उपटून. मग शेपूची भाजी घेतली उपटून. आणि मग तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि त्यानंतर आलं होतं 4 वाजता आमची मशीन, पण ते मशीन दुसरीकडे गेलं होतं ना त्यामुळे ते पॅक झालं होतं. मग त्याने ते नीट